Unit 8, Useful and Harmful Microbes. In this point, harmful microorganisms, this name of Clostridium, हानिकारक सूक्ष्मजीव हा आहे Clostridium. Listen students, sometimes causes of food poisoning occur during the community festivals. How does the food become poisonous all the sudden? Repeat again students. Sometimes causes of food poisoning occur during community fest. How does the food become poisonous all of a sudden? समारंभातील जेवणामध्ये काही वेळा विषबाधा होते, हे आपण ऐकलं आहे. हे विषबाधा कोणत्या कारणामुळे होते? किंवा ऐकतो आपण खाऊच्या ह्याच्यातून विद्यार्थ्यांना विषबाधा झाली, दूध पिताना विषबाधा झाली, एखाद्या कार्यक्रमामध्ये गेलं तिथं विषबाधा झाली. हे होण्याचं एकमेव कारण म्हणजे काय? एक खराब पॉयझनस कोणत्या कारणामुळे होतं? दिस मायक्रोऑर्गॅनिझम हार्मफुल Clostridium. Look at the bacteria which spoil cooked food are Clostridium. The bacteria which spoil cooked food are Clostridium. बघा, हे शिजवलेले जे अन्न खराब होण्याचं एकमेव कारण कोणतं आहे? कोणता जीवाणू आहे? तर Clostridium बॅक्टेरिया. हे हानिकारक जीवाणू आहे. ते अन्न शिजलेलं अन्न खराब करण्याचं एकमेव कारण तो कोणता आहे? Clostridium मीन्स हानिकारक सूक्ष्मजीव. ह्याच्यामुळं अन्न खराब होतं. लिसन, out of about 100 species, out of about 100 different species of the bacterium, some of the three living in soil and some of the live in the elementary canal of human and other animals. 100 species, different 100 species of the Clostridium. Where are living this Clostridium? In living in soil and live in elementary canal in human and other animals. Listen carefully. हे जे सूक्ष्मजीव आहेत ह्या जीवाणूच्या 100 वेगवेगळ्या स्वतंत्रपणे मातीत जगतात, तर काही मानव इतर प्राण्याच्या अन्नमार्गामध्ये ते आढळतात. नेक्स्ट पॉइंट स्टुडंट्स, एलिमेंटरी कॅनॉल अँड ह्युमन अदर ॲनिमल्स. हे 100 जे वेगवेगळ्या ज्या पेशीज आहेत Clostridiumच्या, ते स्वतंत्रपणे मातीमध्ये फ्री वातावरणामध्ये आढळतात. इतर प्राण्याच्या किंवा मानवाच्या अन्नमार्गामध्ये ते आढळतात. नेक्स्ट पॉइंट, these bacteria are rod shaped and produce bottle shaped endosperm in advisor condition. These bacteria are rod shaped
In this bacteria, this size of rod shaped, rod shaped and produce bottle shaped, rod shaped and produce bottle shaped, bottle shaped, sorry, rod shaped and bottle shaped students are produced in endosperm. Endosperm means बीजाणू. ह्या वेगवेगळ्या ज्या क्लॅटोडियमच्या ज्या पेशी आहेत त्याचा आकार आहे रॉड शेप्ड अँड प्रोड्यूस बॉटल शेप्ड एंडोस्पर्म. बघा याचा जो आकार आहे ते प्रतिकूल परिस्थितीमध्ये हे जीवाणू दंडाच्या आकाराचे असून प्रतिकूल परिस्थितीमध्ये ते बाटलीच्या आकाराचे बीजाणू तयार होतात. आणि one special characteristics of these bacteria is that they cannot without normal oxygen level of the air because they are growing anaerobic respiration. anaerobic condition. हे जीवाणू आहेत वातावरणामध्ये ऑक्सिजनच्या सानिध्यामध्ये न राहता स्वतंत्रपणे ते राहू शकत नाहीत. ते विनाक्षी श्वसन पद्धतीने ते जगू शकतात. एक्झाम्पल Clostridium tentani. In this example, Clostridium tentani. Next, Clostridium peripareus, Clostridium perfringens, Clostridium perfringens, Clostridium botulinum and Clostridium difficile are the examples of Clostridium. Repeat it again, students. Clostridium tentani, Clostridium perfringens, Clostridium botulinum and Clostridium difficile are examples of Clostridium. They are the 100 species. Different, they are the 100 species. In this more example of the Clostridium. Next, students, other harmful microbes. इतर काही अपायकारक सूक्ष्मजीव त्याच्याबद्दल आपण माहिती पाहूया. अदर हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम मीन्स स्टुडंट्स इतर रोगकारक किंवा सूक्ष्मजीव मीन्स इतर रोगकारक किंवा सूक्ष्मजीव हे इतर आता क्लास्ट्रोडियम फंगी क्लास्ट्रोडियम हे जीवाणू जे हानिकारक आहेत त्याच्यापेक्षा आणखी काही जीवाणू हानिकारक आहेत त्याबद्दल माहिती पाहूया. डू ओनली द क्लास्ट्रोडियम बॅक्टेरिया कॉजेस इलनेस. लिसन. डू ओनली द क्लास्ट्रोडियम बॅक्टेरिया कॉजेस इलनेस. आपल्याला फक्त क्लॅट्रोडियममुळे काही आजार होऊ शकतात का? नो. दे आर द अदर हार्मफुल मायक्रोऑर्गॅनिझम. दे आर द अदर हार्मफुल मायक्रोऑर्गॅनिझम. लिसन. अदर काइंड्स ऑफ मायक्रोऑर्गॅनिझम लाईक बॅक्टेरिया, virus,
नेक्स्ट प्रोटोजोआ and fungi. They are the other microorganisms, bacteria, virus, protozoa, fungi are the other microorganisms are inlays. Only Clostridium do not inlays. Other the harmful microorganism, bacteria, virus, protozoa, fungi are the other microorganisms are the fungi also responsible for different diseases that affect humans. या क्लॅटोडियममुळेच आपला आजारी पडतो असं नाही, तर इतर जे सूक्ष्मजीव आहेत, जीवाणू आहे, व्हायरस आहे, जीवाणू, विषाणू, आदिवजीव आणि कवके या ह्याच्यामुळे सुद्धा आपण मानवाच्या शरीरावर या रोगामुळे सुद्धा हानिकारक किंवा इफेक्ट होऊ शकतो. लुक ॲट यू हॅव लर्न अबाउट virus which are smaller than bacteria and can grow and reproduce only in living cell. आता यामध्ये काय आपल्याला बघा, you have learned about virus which are smaller than bacteria and can grow and reproduce only in living cell. हे जीवाणू आहे बघा, हे जे जीवाणू आहे, जीवाणूपेक्षाही आकाराने लहान असणाऱ्या फक्त सजीव पेशी वाढ व प्रजनन करणाऱ्या विषाणूबद्दल तुम्हाला माहीत. आपण आता शिकला की हे विषाणू आहे तो अतिशय लहान आहे आणि सजीवांच्या पेशीमध्ये तो त्याची वाढ होत असते. नेक्स्ट let us how they are harmful to us. आता पाहूया की आपल्याला त्रासदायक कसे ठरतात. यामध्ये आहे इंट्रोडक्शन ऑफ सायंटिस्ट अँड इंट्रोडक्शन ऑफ सायंटिस्ट. Introduction of scientist. आता या शास्त्रज्ञाचा परिचय आहे. इंट्रोडक्शन ऑफ सायंटिस्ट मीन्स शास्त्रज्ञाचा या ठिकाणी परिचय आहे. या ठिकाणी इट वॉज बिलीव्ड दॅट मीट gets spoiled due to the some bacteria of Bacillus type of the exact type, but the exact type of Bacillus was not known. Repeat again. It was believed that meat again spoiled due to the some of bacteria of the Bacillus type, but the exact type of Bacillus was not known. या ठिकाणी काय म्हणले बघा, मासाडीची नासाडी बॅसिलियम, माशाची नासाडी बॅसिलियम जीवाणूमुळे होते असे मानले जात होते. नेक्स्ट व्हॅन armagem that the aerobic bacterium Clostridium botulinum is responsible food poisoning. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो की या ठिकाणी मात्र व्हॅन अर्जेम यांनी क्लॅट्रोडियम बॉटुलिनियम हे विनाशी जीवाणू यास कारणीभूत असल्याचे दाखवून दिले या शास्त्रज्ञांनी. नेक्स्ट
या ठिकाणी इदा बेक्स्टन obtained higher education in biochemistry of Chicago University. Repeat again. Ida Bekston obtained higher education in biochemistry of Chicago University. बघा, इदा बेक्स्टन यांनी शिकागो विद्यापीठात सूक्ष्मजीवशास्त्राचे उच्च शिक्षण घेतले. मायक्रोबायोलॉजी जे या विदा बेक्स्टन या शास्त्रज्ञाने शिकागो युनिव्हर्सिटीमध्ये सूक्ष्मजीवशास्त्राचे शिक्षण घेतले. नेक्स्ट पॉइंट, सी conducted important research of the toxin responsible for gas gargin and the antitoxin useful treating it. या ठिकाणी बघा, गॅस गॅर्गिन ज्यामुळे होते ते विष, त्या विरोधात उपयुक्त प्रतिविष यावर इदा बेक्स्टन यांनी संशोधन उल्लेखनीय केले आहे. नेक्स्ट पॉइंट, while there was during the research of the dreading diseases called typhus. बघा, त्यांनी टायफस या घातक रोगाचं त्यांनी टायफस या घातक रोगाच्या संशोधनादरम्यान त्यांनी रोगाची बाधा झाली होती. नेक्स्ट, सी her cell contract with the infection but the overcome it and continuing her research for to work. She was honored by the typhus medal in 1947. यामध्ये या शास्त्रज्ञाला त्यावेळेस या टायफस याची रोगाची बाधा झाली, तर संशोधन सोडलं नाही. त्यावेळी त्याचा तो बाधा तो कार्य सतत करत राहिला. त्यामुळं 1947 साली या शास्त्रज्ञाला टायफस मेडल देऊन 1947 त्याला उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल त्याला टायफस मेडल देऊन त्याचा गौरव करण्यात आलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, या क्लायट्रोडियम अदर हार्मोन मायक्रोऑर्गॅनिझम यामध्ये क्लायट्रोडियमच एकटा आजारी पडू शकत नाही, तर त्याच्या 100 वेगवेगळ्या पेशीज आहेत, त्यामुळे आजारी पडू शकतो. आणि अदर हार्मोन मायक्रोऑर्गॅनिझममध्ये बॅक्टेरिया, जीवाणू, व्हायरल विषाणू, प्रोटोजोआजीव आणि फंगी, कवके ह्या याच्यामुळं सुद्धा माणसं आजारी पडतात. आणि त्यामुळं हा युजफुल आणि हार्मोन मायक्रोऑर्गॅनिझम आहे या पाठाचं या ठिकाणी आपण थांबूया. यावर आपण अभ्यास करा. यावर जे काही प्रश्न आहेत याच्यावर असा प्रश्न पडू शकतो, द फूड ऑन विच फंगी हॅव ग्रोन कॅन नॉट बी इटन. याच्यावर रिझन्स पडला तर त्याचं पेज नंबर 93 वर त्याचं उत्तर आहे. ते उत्तर शोधा, प्रश्न वाचा, त्यातले पोट प्रश्न आहेत ते वाचा. स्वाध्याय दिलेला जो भाग आहे वेळेच्या वेळी अभ्यास करा. नाही समजलं तर तुम्ही आम्हाला कॉल करून विचारू शकता, आम्ही तुम्हाला त्याचं मार्गदर्शन करू शकतो. या ठिकाणी थांबूया.